नमस्कार मंडळी, आपण आज आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये. नागरिकांच्या असंख्य समस्या एकंदरीत पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण इकडल्या साईडला पाहू शकता. प्रभाग क्रमांक 3 मधील हे नागरिक आहेत, महिला आहेत. यांना रस्ता, नाली, वेळेवर कचरा गाडी येत नसल्यामुळे असंख्य अडचणीला सामोर जावं लागते. आपल्यासोबत काही महिला आहेत. आजी, किती दिवसापासून ही परिस्थिती? वरी झाली हे कोणीच लक्ष देत नाही तुमच्याकडे? कोणीच नाही. बरं ते अध्यक्ष कुठे आहे ते माहित नाही. बरं. निवडून आलेलो माहितच नाही आम्हाला कोण आले. काय काय समस्या आहेत तुमच्याकडे? ही नालीची, रस्त्याची, घरात पाणी कोणी येत नाही, कोणी बघायला येत नाही. घरात घरात नाही तर कुठं घरात जायचं? पाणी घुसते की आता नाल्या भरलं की पाणी घरातच आले. त्याची गाडी येत नाही, आलं की ते म्हणते कचरेवाले जा नगरपालिकेत. मागूनही मोठी लई नाही, कुणी मोठी लई नाही, इथंच नाही. आमचीच गली नाही. आणि ते राजू नवगरे म्हणले तुमची गलीच माहित नाही. माहित नाही म्हणली? माहित नाही, गली सामने गलीच माहित नाही. नक्कीच आपण पाहू शकता नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. आता तरी अधिकारी, राजकीय पुढारी यांच्याकडे लक्ष देणार का? नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील झालेले पाहायला मिळत आहेत. कित्येक दिवसापासून या त्रासाला समोर जाताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या साईडला मंदिर सुद्धा आहे. या नालीतलं पाणी रस्त्यावर येऊन घरात नागरिकांच्या जाते. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील होताना पाहायला मिळते. कचऱ्यासाठी लाखो रुपये निधी येतोय तर खर्च होतोय कुठं, असा देखील प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतोय.